गरीबाचं आत गेलेलं कधी सुटत नाही आणि श्रीमंताचं कधी आत जात नाही. आणि हे तळतळीनं का सांगायचं माहिती मला, पोरानं तुम्हाला भविष्य आहे. उद्या आपण उद्या आपण तब्येत कमवली, पोलीसमध्ये जायचंय, SRPत जायचंय, मिलिटरीत जायचंय, पोलीस व्हेरिफिकेशन दाखला जर चुकीचा मिळाला तर जिंदगी संपली. तुम्ही काय म्हणून बसले, हे लोक यांचा डाव साधून घेतील, सीझन काढून घेतील, हे कवाई एकच आहे. त्यांना काय गेलं, हे सकाळी वेगळं बोलतील, दुपारी वेगळं बोलतील, संध्याकाळी एकत्रच बसतील. यांचं तुम्हाला काय गेलंय, तुमचं काय मत आहे बोला. तुमचं हे आता माझ्या अंगात थोडी ताकद आहे म्हणून तुम्ही माझं कीर्तन ऐकत्या. उद्या माझे 2-3 दात पडले का तारीख घेतली लोक म्हणतात आता हवा जायला लागली. आता समजा कीर्तन संपलं, समजा मी गेलो, समजा म्हणणार नाही आज आपले भक्त असे नशेते पण आपल्यावर प्रेम आहे ना. चला किचकट मुद्दे पण काय होतं, माऊलीचे जे अभंग असतात ना, माऊलीचे अभंग समजायला जड असतात म्हणजे जवळजवळ जडच असतात. ही माऊलीचे अभंग आहेत, तिथं काही चाकचूक चालत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं कसं आहे, थोडं मागं पुढं तुम्ही चालू शकता. माऊलीला तंत चालवा लागतं. आता थोडं पुढं सरकवतो, तुम्हाला लोक वापरून घेतील त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे आणि तिसरा लोभ आहे. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभात आहे. आता बोलून थांबू का, महिला मंडळ तुमची सुद्धा सख्या भावाच्या बाबतीत थोडीशी नीती ढासळली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढा भाऊ जाम केला तेवढा यमानं केला नसता. यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं लागलं बोलायच्या गोष्टीने बहीण मला मी तुमच्या भावासारखं आहे. आज संपलीच माणसं फक्त आणि फक्त लोक. बाप मेल्याचं दुःख नव्हे. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, तुमच्या माझ्या घरात तुमच्या माझ्या घरात डाव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामार आहे. सकाळी डावे ठेवले होतात, चप्पे बिप्या करून भाषण करून, पण संध्याकाळी बहिणी राहतात मुक्कामाला, त्या नवऱ्याला घेऊन राहतात त्या नालायकाला. आणि ती नालायक काहीतरी मुद्दा काढून प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी भांडणं आहेत. 13वेची अपेक्षा नाही आणि फक्त इष्टिकीचे भांडणं आहेत. काय म्हणतात, एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 105 TMCच्या जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धाबे 6 पंप 2 बार म्हणजे तू शेत समजतो का स्वतः? आणि हे गावामध्ये जे श्रीमंत माणसं येतात ना तुमच्या, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत यांचे जर सगळ्या बँकेच्या नोटीसा वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. लाजलं काही नाही, फक्त यांचं झाकून जाते आणि गरीबाचा भाव वाटा होतो. यांचा टॅक्स बँकेने नेला तर हे त्या पाहुण्याचा नांगरा घ्यावा. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याची काय मुतारी नांगरी तो मोठ्याचं झाकून जातं गरीबाचा भाव वाटा होतो. नाही तर काहीच नाही महाराज. तुमचं काय मत आहे? आणि सगळे कर्ज हे मोठ्यांचेच आहेत. त्या गरीबाचा फक्त बळी केलाय. त्याच्या दारा होतीच गाडी येते बरोबर, 31 तारीख आली बरोबर, त्याला नाही पैसे नाही. आतापर्यंत जगात इतिहास घडला ना कधी का बँकेच्या संचालकांना आत्महत्या केली? खरं ते भाषण कसं काय नाही. तो अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं,
हे पुस्तकातलं उदाहरण नाही आहे. हे 2 वर्षापूर्वी तुम्ही आणि मी घेतलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला, बाप ऍडमिट केला तर एका पाहुण्याचा फोन चालू नव्हता. नाही, नवरा बायको दोघ जण कोरोना झाला म्हणून ऍडमिट केले. नवरा कधी गेला बायकोला माहित नाही झालं, बायको कधी गेली नवऱ्याला माहित नाही झालं. एकच मुलगा पण दोघांनाही पाणी पाजायला नव्हता, आणि एकच मुलगी दोघांच्याही दायव्याला नव्हती. डोळ्याचे चित्र आहे. महाराज, शेतकऱ्याच्या घरात कोरोना झाला, त्याच्या गाईचं दूध याने डेअरीला घेतलं नाही. कोरोना त्याला झाला पण दूध त्याच्या गाईचं घेतलं नाही. दळला दिलं नाही लोकांनी, दळला. उद्या सांग का, त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या रे, काट्या टाकल्या. त्याच्या गल्लीत कुणी जायचं नाही. अरे 3 चपात्याचं पीठ शिल्लक होत, त्या दोघांनी त्याच्यावर 2 दिवस काढले. कोण कामा येतो, कोण? आणि त्याच वेळेस जर त्यांच्या खिशात 10-5 रुपये जमा केलेले असते तर त्यांना पुन्हा हात पसरायची गरज आली नसती. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. मी तर म्हणतो जितकं जपता येईल तितकं पैशाला जपावा. त्याला उदाही लागत नाही, पण तो प्रसंगाला काम आल्याशिवाय राहत नाही. राहू द्या ना, पडू द्या ना. डब्यात 25 रुपये ना महिला म्हणलं, पडू द्या. अशी वेळ येऊ शकते ती 25 एक घरातली चांगली बाजू नील करू शकते. पडू द्या ना. डब्याच्या तळाला 25 रुपये पडलेत ना, पडू द्या. कधी तुम्ही नवरा घरी नाही आहे, पोरग तापाला फनफनलाय, ते 25 रुपये मुलाचा जीव वाचवते. उद्या पाहुणा पैशाचा भूत आलाय लोक. पुरीच्या लग्नाला फटाके पैसे आले. अरे हे श्रीमंत माणसं कोटीचे लग्न करतात पोरींचे, ते हे काय शेतीवर करतात का? यांचे नंबर 2 आहे, यांचे ढाबे आहे, यांचे बार आहे, यांचे पंप आहे, यांना टक्का आहे. त्यांचं पाहून तुम्ही मारता का? कोणत्याही शेतकऱ्याला म्हणा 5 एकर जमिनीवर कोटीचं लग्न कर बरं, पोरीचं कोण करतोय? कर बरं, कोणी करेल? आता हे उगाच मोठ्याचं झाकून जाते आणि आपले येडे त्यांचं पाहून त्यांच्या नादी लागत का? हे ठीक आहे, आवडतं आखलीत का, वासरा आखडलीत का, चिंगड्या निवडल्यात का, बकरं पाळलेत त्यांनी. इथं शेळीचं बकरू देतोय तिला तर आपण चुनेतोय. अरे घासात चुन्याची पुडी पडली तर अख्ख्या घासात हिंडत होता पोलीस आपला. उचलताना चुन्याची पुडी पडली तर यानं 3 दंड उपासले घासाने, पण चुन्याची पुडी सापडवली 5 रुपये. आणि तुम्ही ह्या मोठ्या लोकांच्या नादी लागून भिकारी होत्या का महाराज? यांनी एवढ्या स्थिती कमावल्या, डाव्याला पेटवल्या तर श्राद्धापर्यंत धूर निघाल यांच्या घरात. यांच्या 22 पिढ्या इशीत बसून खाली. यांना काय आणि त्यांचं पाहून काही नवीन आता तर एक नालायकपणा आणलाय आपल्याकडे लग्न. ते बाहुबल उभे करतात गेटवरती फेटे घालून स्वागताला. ते कोणी पद्धत आणली तो माणूस पहिला फटकावला पाहिजे. नालायक उभी करायची, त्यांनीच लग्न मोडायची मिटिंग घेतली, ते नालायक उभी करायची. अजिबात आजपासून बाहुबल उभी करायचं नाही. रोजाला माणसा बाबा तुमचे माझे काय बऱ्यावर आहे का? नालाय कधी लग्न मोडायच्या मिळे आणि हरामी तुम्ही लग्नाला जाऊन पहा कधी. आम्ही जात नाही कधी, हो पण कधी झालं ते हसत नाहीत मला. तुम्ही कधी जाऊन पाहते पुढे उभे दोन्ही बाजूला रांगेत, पुढं गेट मध्ये तुरा विरा काढून गणबिन लावून, आणि आपण त्यांना म्हणायचं राम. मी जात नाही कधी, गेलो तर मी पहिला त्यांनाच राम राम राम. तुम्ही पहा त्यांना राम राम घालून, ते हसतच नाही. काही कोण दुख होतो का? काय तुला हसायला रोग झाला? ते जळायचं त्या लग्नावर. शाबू घेतला का माहिती म्हणत तुम्ही लग्नात? शाबू घेतला ना, केवढ्याचा? 20,000चा. लबाड बोल नका बघ, शंकराचं किती. आता इथंच सांगा मला, तुम्ही किती याला नेसलाय? आखलीचा भाग येतो, काही गरज होती का घ्यायची? त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यात पाहुण्याची धावपळ
साड्या महाग नाही महाराज, 90 रुपये किलो आहे. साड्या किलोवर आहे आता, 90 रुपये किलो आहे सेल मध्ये, आणि एका किलो 3 बसतात. ₹30 नाही. उंदराला शांत खाला पण तू नेसली नाही. अंगातली ताकद, खिशातला पैसा जपून वापरा. या वाटतं तुमचं काय नवी नवरी पाहिजे तुम्ही, नवी नवरी ती मेकअप करून आणतात नवरी, आणि ते बंद करा. अहो रविवारी लग्न झालं, पोऱ्याला मंगळवारी नवरी ओळख होईल. त्याच्या जवळून गेली तुम्हाला, मला वाटलं कलवरी आहे म्हणून. अरे काय काय त्या नवरीचा काय काय, इथवर हिरव्या बांगड्या, इथवर मेहंदी, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, इथं खाल्ल्या खाचात कलर, इथं मधल्या फटीत कलर, इथं एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बोट गालावर. नाही तर मग दोन्ही बाजूने केस मोकळे. अगो गमती का बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती ना व्याकरण शिकायला, नाही सिस्टमॅटिक. इम्मा तेव्हा केव्हा कशाला मध्ये ती बागलच येते. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि तिची सासू म्हणती, जाऊ बाई मा बापाचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लई जोरात मिळाली. मी ते ना डोळे मिठायला मोकळी झाली बाई, वस्तू लई खास. पहिल्या आठवड्यात सांगू राहील बरं तुम्हाला. आणि एकदा नवरी जाऊन आली आणि पटकन तिचं जुगाड जमलं का तिला इतर येते. कसं काय काय सांगतील, काय ऐकते बाई, फार मा पता याला झाला सारखा त्या पुरी मागं चिंतत बाई, आणि भांडे घासायला सगळंच. आता तर 2-4 दिवसापासून आथरूड नाही पेस्टा. मला तर असं वाटतं बाई, नक्की त्या पोरीनं माया पोरला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. अरे बाबा, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या 3 वाक्याशी तुम्ही सहमत असता. मला अजून 5 वाक्य सांगायचे बरं का मला, 4. आणि 4थं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. प्या प्या प्या, खाना रसा, खाप संस्कार, करा मजा. तुम्हाला संचालक मान्य करतील, सभासद मान्य करतील, पण काळ सोडणार नाही. करा महिला मंडळ, पेटवासून देरीत लुटून. तुझ्या पोऱ्या सुटू नाही येईल, तुझ्या पोऱ्याला बायको करील दुसरी, तुला नातूही दाखील, पण तुझे मेलेल्या सोन्याचा तळतळाट, तुझ्या शरीरातले जेवढे रोम आहेत त्या रोमातून वस्तू करा मजा. सोमवारी म्हातारा सही करायला आला का आज मीटिंग आहे, मंगळवारी गेला का साहेबाचा दौरा आहे, बुधवारी गेला का मोठ्या साहेबाचा दौरा आहे, गुरुवारी गेला का आतलं काम आहे, शुक्रवारी गेला का मला जायची लागेल, शनिवार 4था. 9 गरके मारायला इथं तरी म्हणला, आणि जो 500 रुपये देतो त्याच्या घरी जाऊन साहेब. आणि मग रिटायर झाल्यावर मुक्काम पोस्ट वृद्धाश्रम. वृद्धाश्रमात जा महाराज, सगळे सर्व्हिसवाले, सगळे सर्व्हिसवाले पेन्शन घेऊन महासातल्यावानी वागायचं. सोमवार नाही, एकादश नाही, कधी देवळाला रुपया द्यायचा नाही, सासरवाडी सोडून दैवत नाही. आणि आपण भेटायला गेलं की आपल्याला ओळख करून देतात. आम्ही जातो कधी कधी, मी विस्तार अधिकारी होतो, सांगाय तरी लाभ एवढा विस्तार झाला तो. मी अभियंता होतो, आता काय आता एक पोरा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या लोकांनी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. गाव
नाही हे ध्यानात ठेवा. एक वाक्य ध्यानात ठेवा. पापी माणसाने इस्टेट कमवली तर त्याचा काळ कसा आहे शेवटचा याचा अभ्यास करा. आपलं पहिलेच वाक्य त्याचं नाव. पापी माणसाने पैसा कमावला त्याच्यावर तुम्ही जळू नका, त्याचा शेवट वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा. 12 गाव अग्नी गिळणारा कृष्ण होता पण स्वतःच्या आईचं दूध पिऊ शकला नाही. पुढे सांगता करंगलीला डोंगर उचलणारा कृष्ण होता पण आईच्या मांडीवर बसू शकला नाही. आणि देवाला जन्म देणारी आई आपल्या स्तनातलं दूध मुलाला पाजू शकली नाही. काळाला घाबरा, काळ तुम्हाला सोडणार नाही. याच्यावर तुमचं काय मत? लोक सोडतील, लोकांना काय तुमचं घेणं नाही. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. बोलेल तो सकाळी दिसणार नाही. सोबत जाऊ दे गेला तो शब्द. ह्या शाही वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बघा. काल नाही सॉरी गाव कटळलं, पाहुणे कटळलेत काही म्हाताऱ्याला खाटावर. एकाच कुशीवर झोपून ना त्यांच्या शरीराला किन्या पडल्या, ढोपरं गेले. हे काय करू राहिले? हे सगळे केलेल्या कर्माची फळं भोगू राहिले. त्याला भेटायला येणारे पाहुणे चहा पितात आणि तो त्यांच्याकडे पाहतोय. त्याला भेटायला येणारे पाहुणे पोह्याच्या प्लेटी रिकाम्या करतात आणि तो फक्त थोबाड वाचून पाहतोय. चमच्यावर पोहे नाही खाऊ शकत का? त्याला खायचं काही शिनक तुला नाही. याच्यात टक्का काढ, त्याच्यात टक्का काढ, याच्यात खाली कर, त्याच्यात खाली कर. पोहे नाही रे म्हणतात. पाहुणे भेटायला नाही. बघून पाहुणे फोन केला कसं काय म्हणजे आहे अजून जात नाही. हा सुन म्हणती आता नाही आपल्याच्या नावात, आता आहे ना मोकळ्या मनानं म्हाताऱ्याला जावं. आता आपली कॅपॅसिटी. म्हातारी म्हणती तो कसा जाईल, तो माझ्या माग यम म्हणून लागेल. नववीला मला बी लागलाय नववीला. तो आता मला पुढं झाली पण तो झाला. म्हातारी म्हणती तिला साधं रांग नाही का ग, कसं बोगीत आहे बघ. विठाला पैसा आयुष्यातली वेळ जपून वापरा. कोणालाच घाबरू नका पण काळाला घाबरा. आणि काळ बदला घेणार म्हणजे तुम्ही सगळ्यांना पैसा विकत घेऊ शकता. सगळ्यांना आणि काळ गेम दाखवल्याशिवाय घरं भरली काहींची घरं खाताच येत नाही, खाऊन नाही गेले. आणि गरिबी हा शब्द परत कधी करू नका. हा गरिबी हा तुम्हाला भांडवल शब्द झालाय. भांडवल कोण गरीब आहे?
हे माझ्या टाळकरीन आपण बसलेले सगळे आपण गरिबी अनुभवली ही गरिबी कोणीच पाहिजे नाही. काय डब्बा आणायचं लोकांनी आता पाणी म्हणायचं गरिबी आणि काय गरिबी हा गरिबी हा शब्द तुम्हाला भांडवल झालाय एक माणूस गरीब नाही बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा. महिला म्हणलं पाहिलेली गरिबी आपण वाचली नाही तिकडे या सणाला भात होत तर त्या सणाला भात होता या सणाला चपाती होती तर त्या सणाला चपाती होती घरात भजी कधीच नव्हते पांघरायला आणि हातरायला रग नव्हती पोते शिवले जायचे त्या पोत्याला पोत झोडलं जायचं त्याच्यावर झोडलं जायचं. शेवटी फाटली म्हणून फेकून दिली जात नव्हती तिला थिगळं लावली जात होती आणि आज चांगल्या चट्ट्या फाडून लोक गरीब अरे गरिबी आपण वाचली नाही. महिला म्हणतात शगनचा गरीबचा शिरा झाला महाराज गावात कोणाचं तरी लग्न राहायचं आणि जेवायला लाभ शिरायचं शाळा बुडवला पण लग्नाला जातो पंक्तीत कुणी बसून येत काढायला बसायचं लापशी आली तर भात येत नव्हता भात एक मत पंकज होत काय करील परीक्षा आल्या काय पेपर होत गणिताला एक वही जा सगळ्या विषयाचे पानं फाडून भूगोलाला इतिहासाला नागरिक शास्त्राला तिघांना एक वही. आज कोण गरीब आहे आज गरिबाईची दारू कोणीच पेत नाही गरिबाईचं मटण पुन्हा गावठी भाषेत ना गरिबाईचा किडाच कोणा नाही अख्ख्या पोलीस स्टेशनला गरीबच आहेत. कोण गरीब आहे अरे तुम्ही गरिबीच्या नावावर लोक आळशी केले आळशी. हे कीर्तनात पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला पाटलाची बायको 700 रुपयाची मोरणी करते आणि मजुराची बाई 1500ची करते. आज कोण गरीब आहे प्रत्येकाला मोबाईल आहे प्रत्येकाला मोटरसायकल आहे प्रत्येकाला 3-3 ड्रेस आहे. काय होतं साठीपर्यंत पाठी होती आपल्याला तिला साठा नाही नुसतं खापा होतं खापा आणि खापराची थोडी तर म्हणून घरची पातळीची घेत होती. पातळीची पाठी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. तेव्हा आपण थुका काय याला बोला नाही होतो काय पेन्शिली खात होतो आपण कमरला काय पण आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय होतं खताची बोल तिच्यात काय दप्तर होतं का कौठ बोल रपचीचा कमरेला पट्टे नव्हते कळवट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही आखा मोकळा कार्यक्रम नव्हती वड्याला पाणीला बाकी मोकळी पोरं वड्याला आंघोळीला आज एवढ्या एवढ्या खालच्याला बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी देत होतो का कार्यक्रम होता आला का दगड सापायला नाही दगड सापायला का थोडं मागं सरून थोडं पुढं अरे काय हे सगळे लबाड आहेत हे शब्द हे गरिबी प्रेम निष्ठा जनसेवा समाज हिताचे निर्णय विकासाची कामे ही सगळी लबाड शब्द आहेत. महाराज सुकडी मिळायची शाळेत सुकडी 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 ती पाण्यात शिजवायची घरी तिचा शिरावत होता. ते जाऊ द्या महाराज गरीबाच्या घरात तोच नाश्ता होता ना. आता काय गुरुजीला माहित नाही तांदूळ किती आले मठ किती आले जो तो सरवतोय जो तो सरवतोय वाहून कोणी करीतच नाही. कितीतरी ठिकाणी 35 पोरं हजर आहेत 35 पोरं हजर आहेत 65 पोरांचा भात आहे बोलल त्याची बातमी पडत बोलल तो सकाळी दिसणार नाही. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारावा कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला
आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. एक ध्यानात ठेवा मला, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार राहत आहे. पण ते खरंच आहे. हे थोडं पुढं सरकायचं. इथून आलतो आपण, तिचे 4 पोरं आपले झालते. काम, मी, तू, तुझं, माझं, 4 16 शिकायचे होते ना आपल्याला. काम, क्रोध, लोभ आणि मध. आता मधावर आलतो आपण. मध म्हणजे काय? माझा टेम्पल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि आता पोरांकडे एक आयटम आलाय नवीन, तुम्हाला माहिती आहे का नाही? पहा, पोरं मोबाईल मध्ये शेअर मार्केट उतरतात आणि ते खेळायचं काय माहिती नाही. त्याच्यात खटकी बसल्याशिवाय दप्तर ऐकणारी पोर आहेत. कोण बोल? शेअर मार्केटवर पोरं खेळतात. आयुष्य गेलं आमचं, एवढे पैसे कमीतो आम्ही येळभर आयुष्यात कळलं नाही मार्केट आणि फिरकेट काय. मला तर मोबाईल नाही, मी मोबाईल वापरतो त्याच्यामुळे सुखी आहे. काय पण कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कधी काय नाही. ज्याला गरज येतो आपल्या घरी मोबाईल सुरू नाही. एकदा घरून फोन केल्यावर परत घरी जाईपर्यंत फोन सुद्धा सिस्टमॅटिक जगायचं. फोन वापरायचा नाही, काय नाही. मला तर युट्यूब नाही, फेसबुक नाही, काय नाही. एवढा मोबाईल आहे, तोही मी आयुष्यात कधी विकत घेतला नाही. ज्याच्या दुकानच्या उद्घाटनाला जाईल तोच देतो. तेवढे 2 वर्ष पण मोबाईल नसल्यामुळे एक फायदा होतो मला, माणसाची एकाग्रता वाढते, वाचन होतं, झोप होते. 11ला किती संपलं, 11:15 गाडी झोप. आता इथंच उठलो, लगेच उभा राहिलो. झोपेतच होतो घरामध्ये, उठलो उभाच राहिलो. विचार करा, ह्या मोबाईलमुळं एवढे तोटे झाले. त्याच्या पुढे त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल तुमचं. या 2 गोष्टी मोबाईल मध्ये पोरांच्या चालू आहेत का नाही मला सांगा. रमी चालू नाही, शेअर मार्केट चालू नाही. कशाला पिढी जगा? आपण रात्रंदिवस कष्ट करायचे, ह्याला आलाय का नाही पैसे तसे घालवायचे. राग येतो लोकांना. महिला मंडळ ह्या 4 वर्षात तुम्ही माया पुढे आता 100 पोरं उभे करा. आता 93 पोरं दारू पितात. बोलायचं नाही कोणी, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर बोलायचं नाही. दाबून मारला समाज तुम्ही, दाबून. त्याच्या भीतीनं त्याच्या गुन्हे दाखल करू तुम्ही माणसं संपवली. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. काय मध्ये आज तळतळ येते भारत बोलू नये. महिला मंडळी 4 वर्षात लाज वाटते, दहावीला जायची लाज. आज 22-24 वर्षाच्या पोराने मरावा आणि 60 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावा. कोणता न्याय? कोणता? आईनं पोराच्या प्रेतावर रडायचं, आईनं, आणि पोरानं मरायचं. महिला मंडळी 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात दारू पिऊन अपघाताने मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना महिला मंडळ, तर त्या प्रेताजवळ त्याची लाजारी पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहिती त्या पोरांना माझा बाप गेलाय, काय माहिती त्या पोरांना माझी आई विधवा झाली, काय माहिती त्या पोरांना मला बाप नसल्याचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात? काय उत्तर देऊ शकता तुम्ही? अरे तुमच्या लग्नाची दारू तुम्ही लोकांना पाजता, तुमच्या वाढदिवसाच्या दारू तुम्ही लोकांना पाजता, तुमच्या वरातीचा दारू तुम्ही लोकांना पाजता. पिढ्या संपवणार किती? किती पिढ्या संपवणार तुम्ही? तुमच्या वरातीला, तुमच्या पोराच्या वरातीला तुम्ही 10,000ची दारू पाजली, 10 पोरं बेवडे झाले, त्यातले 2 मेले. तुम्ही पाप करणार किती? किती करणार? ती प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोर विचारतात, आई 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 माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं काय? सांग आई सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई
काय केलं का माझ्या बाबाला पेटवलं आहे लोकांनी, पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय. त्या पोराला शाळेतली पोरं म्हणतात तू काल शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं 9वीला सुटले म्हणतात तू खेळत का नाही? माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या पोटात हात पडते म्हणून मी खेळत नाही, कारण माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला काय म्हणतात माहितीये का? तुझा बाबा देवा नाही घरी गेला रे, तुझा बाबा मेलाय रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं आईला म्हणत मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात 3रीची पोरं बापाच्या दाव्याला आहे. कितीतरी प्रसंग तर महिला मंडळ असे आहे, स्त्री गरोदर आहे आणि मुलगा नवरा मेला. त्या मुलीच्या जिंदगीचं काय आणि त्या येणाऱ्या बाळाचं भविष्याचं काय? दारूने सगळे ध्यानात ठेवा. कीर्तनाला आलेले नाराय भाऊ, दारू तुम्ही भरपूर प्या, त्याच्याबद्दल मत नाही आपलं, कारण दारूवर बोलायचं नाही कोणी. तुम्ही आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, हातपाय धुवायला दारू वापरा, पण शंकराच्या वर्धापन दिनाला सांगतो तुम्ही बायका करू नका, बायका करू नका. तुम्ही आशे मारा, आपलं काही मत नाही. आता कीर्तन संपले 5-25 क्वार्टर बिल पाण्याच्या प्या, दुपार पोत उलथा, आपलं काही मत नाही. पण तुम्ही दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका. पहिला म्हणलं काय चित्र आहे डावल्याच्या घरातलं. बाप आल्यावर आईला मारील म्हणून पोरं अगोदर जीवन घेतात. माझा बाप आल्यावर माझ्या आईला मारील म्हणून पोरं अगोदर जीवन घेतात. आणि बापाचा वट्यावर जरी आवाज आला तर खाटाखाली जाऊन पोरं लागतात. तो नालायक अख्खा स्वयंपाक फेकून देतो, पण त्या बाईला खाऊ देत नाही. इतकी नालायक आवाजात ह्या दारूची, इतकी नालायक. बाईनं कामाला जायचं आणि यांनी त्या मालकाकडून पैसे आणायचे. महाराज तांबे ठेवलेले रे यांनी घरात, तांबे. लग्नाचे भांडे इकडे ह्या दारूनी नाही. कधी नवत बाई लग्नाला गेली, मिळालं लुगडं तिला. ह्या नालायकानं 6 क्वार्टरवर लुगडं दिलं. दारू इकणाराला लुगडं इकून दारू देणारे आवडा देत पाहता ना इथे लागतं इथं. दळण इकून दारू देणारी लोक आहे. दळा गेला दळणच इकलं. बायको पिठलं करून बसली. अहो ती बाई बिचारी ऍडजस्ट करून मुलीचं लग्न जमवते. बिचारीच्या मुलीचं नशीब चांगलं, पाहुणे सुद्धा तिला चांगले मिळतात. बाप बेवडा आहे, पण निदान मुलगी चांगली आहे. ती पाहुणे बिचारी पैसे देतात त्यांना. कोणला? मुलीच्या बापाला. पण तुमची परिस्थिती हालाकीची. हा पुरीच्या लग्नाची दारू देतो तुम्हाला. पुरीच्या लग्नाच्या दिवशी नाही ते काही माणसं आहेत का काय? त्या पोराच्या बापाने बिचारीने पैसे दिले, बा परिस्थिती हालाकीचे, मुलगी चांगली, बिचारीचं कल्याण होईल, पोटभर खाईल, आणि तिला गरिबीची जाण असल्यामुळे ती येण्यावानी वागणार नाही म्हणून ती माणसं खर्च करतात. हा नालायक लग्नात दारू देतो स्वतःच्या पोरीच्या. तुम्हाला अशी लाज बीज काहीच वाटत आता काय माझ्याकडे बसलेलं खरंय खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा नाही. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे. आता 16 मोजायचे. आता तुम्हीच मोजा पटकन. मी, तू, तुझं, माझं. 4. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 4 10. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. 10 7 16. 16 पोरं आहेत मायेचे आणि ती राहतात याच्यात. पहिली हित होतीच कोण? इच्छा. तिची मैत्रीण माया. तिचा प्रियकर मन. आणि हे सगळे पठ्ठे कुठे राहतात याच्यात. आता एवढे आपल्याला काला जगून देते.
मग आपल्याला धोका कोण देता येईल? हे 16 आणि ते 3-4 जण सगळे, मग या सगळ्यांना मारणं आपल्या त्याला शक्य नाही. माया माया तुटल्यावर 16 पोरं थांबतील का वाढतील? थांबले. माया नेली का 16 पोरं थांबले का इच्छा ताकद आली? इच्छा ताकद आली का मन ताकद आलं, आणि मन ताकद आलं तर आपण देव झालो. हा किती सूत्र आहे. तर त्याला एक आयडिया आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोर व्हावं लागतं. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला, तर डोकंच बंद होतं. ऐका, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं लागतं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात म्हातारी मारावं लागते. सांगतो उत्तर आता. माया नावाची म्हातारी मारावी लागते, तेव्हा बोध नावाचा मुलगा होतो. माया नावाची म्हातारी मेली का मीच देव आहे हा बोध नावाचा मुलगा होतो. म्हणून जणी म्हणते मी माझी नाही, जणी म्हणे सारंग धरा. मी जणी माझी नाही. ज्ञानोबाला विचारलं तुमचं काय? मी ज्ञानेश्वर आहे पण निवृत्तीच आहे. मग जनाबाईला विचारलं तुझं काय? जाते ग बाहेरा ऐकायला मजा वाटते. ती माया आहे, ती मारायची आहे. मग मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका आता गंगावाली ज्ञानराज माशी, साधकाचा ज्ञानाबाई माशी वेदशास्त्र देते. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपाशी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. मग आता टाळकऱ्याने कीर्तनकारांनी उत्तर द्यायचंय. ज्ञानेश्वरांना मुलं होती 4, लग्न झालं नाही पण मुलं होती 4, आणि एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव तुम्ही सांगायचं आहे. कोणती? ज्ञानोबाला याला 4 मुलं आणि 1 मुलगी होती. त्या मुलीचं नाव सांगू? तुम्ही सांगू शकत नाही. ओवी. ज्ञानेश्वरीची ओवी कोणताच अलंकार न घालता देखणे आहे, म्हणून ती मुलगी आहे. ज्ञानेश्वरीच्या ओवीला अलंकार घालायची गरजच नाही. तिचा किती अलंकार माहिती का? 9 बरवी सागर, 9च्या 9 रस ज्ञानेश्वरीच्या एका ओवीत आहेत. आणि महिला मंडळ, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता ही संस्थेत ज्यांच्या पोरं शिकत्यात त्यांना 12वा आणि 15वा अध्याय शिकू नका. यांना पहिला हरिपाठ शिकवा. इथं कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जाते. शिव्या तरी कोणत्या खाऊन पूरी म्हणत्या प्यार क्या चीज है, इंद्री को क्या मालूम. प्यार तो हमला होता है, इंद्री ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो सब. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुखात. प्यार क्या होता है तो वो बतायो. आणि यांना कधी 12 आणि 15 शिकू नका. त्यांना पहिला हरिपाठ शिकवा. आणि सगळ्या वारकऱ्यांना सांगून ठेवतो, हरिपाठाचे 27 अभंग
कधी नाचून म्हणायचं नाही. नाही हे पोरांना नाचायला शिकू नका, यांना विठोबा रखवायला जरूर नाचू द्या, ज्ञानेश्वर माऊलीला अक्षरात नाचू द्या. 27 अभंग शांत का म्हणायचे माहिती का? ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातले 27 अभंग हा संप्रदायाचा आत्मा आहे. जगातले सगळे ग्रंथ आणि हरिपाठ ज्ञानेश्वरी 2च ग्रंथ अवघड आहेत. सगळ्यात जास्त अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. माऊलीचा हरिपाठ आहे. रामायण काय, राम वनवासाला गेला एवढे एक दिवस जातो, सीता रडायला लागली एवढे दुपार जाते. कथा आहे त्या, इथं तसं नाहीये. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला पंडित बनवते, तर लिहिणारा किती पंडित आहे. तुमचं ऐका, पृथ्वी तयार झाल्यानंतर जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर महाराज असे संत झाले, त्यांचं नाव घेणारे संत झाले. आता पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल. लोक मंगळावर गेले, पाणी पाहून आले, चांद्रयानावर गेले, नवग्रहाचा शोध लावला, पण इंग्रज गेल्यापासून नाही, 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा कोणा करता आलं नाही. 9033 ओव्यात एका ओवीचं खंडन कोणाला करता आलं नाही. एवढा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्याकडे नसते, खंडन आहे त्यावेळेवाले तरी भारी असतात. ते असं म्हणजे तुम्हाला तुमचं काय तुम्ही भांडण वाढवायला आणि थोड्या वेळ गप्प असावा 10-5 मिनिटं. तो काय म्हणतो त्याला दम खाऊन द्या. आत्ताच ते असं म्हणले, तुमचं काय तुम्ही असं म्हणून ते असं म्हणले. तुम्ही माणसं जगून देता का मारीता काय करता? एकाच ऐकलं दुपारभर थोडी दम काढा, त्याला जरा दम का त्याच्यावर फुटायचं आणि तो म्हणायचं पूर्ण होतंय तो म्हणतो. मग त्या टीव्हीला एक त्याला मारायचा मध्ये VS इकडला काय म्हणला त्याचं सांगायचं होतंय, इकडच्यानं बोलायचं. तो इकडचा कसा दिसतोय तुम्ही पहा. काय कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. कोलगेटची एक जाहिरात करणारी म्हातारी टीव्ही तिला दात नाहीये आणि ती म्हणते हे मला पोषण देत नाही. पोषण म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं? काय नाही महाराज, मला एकच सांगा, तुम्ही या जगात कधी खऱ्याला दिवस येतील का? नाही ते लवकर खऱ्याला दिवस येतील का? याने काय होईल? काय नाही याने काय होईल? काय नाही याने काय होईल? काय पुन्हा पोटदुखी, पुन्हा कडू औषध. मुलांनो हात धुवून घ्या, सवय चांगली आहे. आणि दिवाळी आली का एक जाहिरात फिटे, शेजारची अलार्म काका सोसायटी सोडून गेली. हे अलार्म काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा. उठा उठा, मोठी स्नानाची उघडून पळाचं काढतो. एक म्हातारा दरवाजा उघडीत अरे फेरेल नवली लावून जर माणसं गोरी होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिला असतो. मी फेरेल नवली झोपलोच असतो. पागल बनवली जनता ह्या लोकांनी, फक्त नादी लावून घेतलंय बस. बोलन त्याचा गेम. हो, ती मुलगी माझी ओवी आहे. आणि मग मी तुम्हाला सांगतो, जर मला देव भेटवायचा असेल तर काय करावं लागेल? निपने बनावे
लक्ष्मी सहित शोभे. हीच अभंगाची सुरुवात होती आपली. लक्ष्मी एकत्र येत नाही. आता ह्याचा वर्धापन दिले नागेश्वरला. हे नंगाट देव आहे ते. खंडोबा भैरबा यांच्या नांदे लागायचे मला. हे सगळे भगवान शंकराचे रूप आहे. त्याचे 10 बाबा यांचं घरच उलटे मला. बाप एक पट पोर दुपट आई दुप्पट. आता शंकर हा जो देव आहे ना हा पहिलं महिला आरक्षण देणारा देव आहे. आणि नादी लावल्यात लोकांना इतकं दिलं पहिलंच होत. बोला उत्तर. शंकर कशात होतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशात होतो? गोंधरावर. त्याची बायको कशात होती? सिंहावर किंवा वाघावर. मग शिव महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून पाहिला होते. आणि पार्वती पहिल्यापासून पार्वती गेली बचत गटाची मिटिंगला. शंकर वडीतोय जोडीच्या ग बस रडू नको आई मिटिंगला गेली. ग बस रडू नको आपली आई मिटिंगला पोर म्हणलं माई एकट्याची गेली तुझी नेली. याची बायको गेली. पहिल्या नाही बायका करायच्या लोक. पण यांच्या बायकोचं एक वैशिष्ट्य महिला म्हणून अवतार कोणताही घेईल पण नवरा भगवान शंकरच. तुम्ही नियम करा. काहीतरी नियम करा. तुळशीला पाणी घालण्याचा नियम करा. ज्ञानेश्वरीच्या दर्शनाचा नियम करा. मोठ्या माणसाच्या पायाचा नियम करा. तुम्ही एक नियम कोणता तरी करा. आता आजपासून सगळ्या लोकांनी एक नियम करायचा. महिला पुरुष सगळे पोरस काम उरकलं की 5 मिनिटं देवघरात बसायचं. म्हटलं 5 मिनिटं झालं पाहिजे. आपण देवच बघ का दुसरं नाही. आणि देवा पुढं असं तरी देवाला नाही बसायचं. काय फाशी घे पोरीचं लगेच जुळणं जावाई मिळणं भाकर गिळणं पिठलं खा. या अरे तो राजस आहे कुमार आहे मदनाचा देवणा चरणी वाजवितो वेणू. तो काय साधा आहे का मदनाचा? असं मस्त देवाशी बोलायचं. मी सांगतो तसं बोलायचं. रोज 10 मिनिटं बसायचं. आपण देवच पाहिजे 5च मिनिटं बसा आणि देवाशी बोलायचं. चांगलं नंगा त्याला काय घाबरत काय शिव्या देतो देवाला. जनाबाईनं शिव्या दिल्या. मीराबाईनं शिव्या दिल्या. सखूबाईनं शिव्या दिल्या. जिजाबाईनं तर मरणाच्या दिल्या. आपल्याला कोणी शिव्या द्यायचं आहे? असं लाडात घ्यायचं देवाला. लाडात देवा ए देवा देवा नीट ऐकून द्यावा. देवा हे आपलं हे लाड नाही. हे भंगार लाड नाही. येड्या बाबडीत घेऊन प्रियकर प्रियशीला बसला बाबडा येडे. आणि ती पोरगी तरी ती पोरगी त्याला बाबडीतच म्हणायची माझ्या डोळ्यात काय माझं हृदय फाडून काय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिने घाटातच सोडून हे नाही बोलायचं. बोलतोय कुणाचे आपण सुंदर ते वा 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 कसा आहे तो उभा राहून या कैसा हलवी तो बाप रखमा देव. आणि बोलायचं त्याच्याशी कसं बोलायचं माहिती का? देवा ए देवा 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 शबरीची पोरं खाली हो. सुदाम्याची पोहे खाली हो. विदुर काकाच्या कन्या खाल्या हो. काय देवा त्या बिचारीला दळू लागायला गेला. तिची गोधडी घेऊन गेला आणि तिला सोडावं दिलं देवा. त्या पोरीनं भजन केलं तर तिला तो विष प्यायला लावलं आणि तिच्या बापानंच तिला विष दिलं. एक सासूबाशी नादी लावली. तिच्या सासूनं तिला खांबाला बांधलं सखूबाईला. काय देवा. आणि त्या गोरवराला मणके करू लागला. सेनादादाला काम करू लागला. कबीराला शेले विणू लागला. सज्जन बाबाला मास शिकू लागला. ज्ञानोबाला भिंत वडू लागला. मग अर्जुनाला घोडे धुवू लागला. आणि ते एका बाईचं बाळात पण करायला गेला. आता काय सांगावं देवा तुला. एका बाईनं तुला केळ सोडून दिलं तर साल्ट तो खाली आणि गाबा तिनं खाला. आणि त्या गवळणीच्या घरात उष्ट दूध प्यायला जातो. मग खरंच सांग देवा तू तर माझ्या हृदयात आहे ना. मग एकदा मला दर्शन काहीच सांगायचं नाही. मग मी तुला काही देणार आहे ना कारण मी तुझाच आहे. माझ्याजवळ देण्यासारखं काही
मी जर तुला नारळ फोडावा म्हणावा तर नारळ हे तुला बनवला, मी तुला फुलवावा म्हणावा तर फुलाला जिवंत ठेवणारा तुझे. मग माझ्याकडे आहेच काय? आता खरं सांगू का देवा, मला जिवंत ठेवणारच तुझे ना. मला जर जिवंत ठेवणारा तुझे तर माझ्याकडे काय आहे देवा? मी फक्त तुझं लेकरू आहे बस. मग एक कर ना बाळा, किती पोरग शेंबड असलं शेणानं भरलं तर आई त्याचा मुका घेतेच ना. मग मी तुझं लेकरूच ना, माझ्या हृदयात तू आहेस ना. मग एकदा मला आहे ना कोणत्या रूपानं का होईना तुझं दर्शन दे, माझं जीवन सफल होईल. कोणत्या रूपानं येतो? खंड मल्हारी मार्तंडाला कुत्र्याच्या रूपानं भेटला, नामदेव बाबाला सुद्धा तू एकदा नदीच्या कडेला कुत्र्याच्या रूपानं भेटला. मग मला कोणताही रूप दाखव, फक्त माझ्या हृदयात तुझं रूप दाखव. मी काही पाहायला तयार आहे, काही फक्त दाखव, कारण मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. आणि मग देवाला किती मारली का नाही आज एवढं कळवळीनं बोलल्यावर देव मिळणार नाही. आणि देवा खरं सांगा, मला कोणी नाही चला सांभाळी तर तू, पुशी तर तू, बोलायला लावतो तू, हिंडायला लावतो तू. मग तू एक कर ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारी. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कान फडतील घडला पंढरीचा गळा बांधून साठविला. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारी. आणि तू जर माझ्या हृदयात आला ना, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पडोणी राहील, तुझ्या चरणाचा दास होऊन राहील, फक्त मला दर्शन दे. पण कसं सांगू देवा, जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हे दान, तुझा विसरण हे दान. आणि असं जर झालं तर परदेसी परदेसी जाना मुझे छोड़ के कधीच मला सोडून जाऊ नको. आणि का माहिती का देवा, और जीने की साहस न होती अगर तुम न होते, अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता, अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्र में स्वराज. खरं सांगा, तुमच्या माझ्या हृदयात केशवा तुझ्या
जगावला नाही कंप का सुद्धा तुम्हाला बसायचं कवरे वाजले किती आज काय ठरेल मला उभं राहिलं भांडण तुम्हाला माया पुढे बसून 2.5 तास झाले तरी तुम्हाला 1 तास झाल्यासारखं झालं मग हीच भगवान शंकराची ताकद आहे सप्ता कमिटी गायक वादक वर्धापन मंडळीला सगळ्यांना धन्यवाद शेवट आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही